हाय, हॅलो, नमस्कार. स्टाईल विथ क्षितिजा चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरलेली शिमला मिरची. खायला एकदम स्वादिष्ट आहे आणि करायलासुद्धा एकदम सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे आणि आपण ही डब्यालासुद्धा देऊ शकतो. चला तर मग आपण वेळ न वाया घालवता आपण रेसिपी बघूया. मी इथे 4 शिमला मिरची घेतलेल्या आहे आणि शिमला मिरची निवडताना थोड्या छोट्या छोट्याच निवडायच्या आहे. त्या कवळ्यासुद्धा असतात आणि कवळ्या मिरच्या लवकर शिजतात, त्याच्याकरता छोट्या छोट्या शिमला मिरची घ्यायच्या आहेत. आणि शिमला मिरची कट करण्याची आपण पद्धत बघूया. तुम्ही बघू शकता मी कशी कट करत आहे. चाकूने व्यवस्थित गोल आकारात कट करून घ्यायचे आहे. काळजीपूर्वक कट करायचे आहे, हाताला लागू शकतात. तर आपल्याला अशा गोलमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे. आणि याच्या बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे, कारण की बियांनी किडनी स्टोन होतो आणि खाण्यासाठी थोड्या कडकच असतात, शिजायलाही खूप वेळ लागतो. म्हणून ह्या बियांचा तसाही यूज नाही आहे. तर ह्या बिया काढून घ्यायच्या आहे. व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे मिरची. एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यात डीप करून ठेवायचे आहे 5 ते 10 मिनटं. चला तर आपण याचं वाटण तयार करून घेऊया. वाटणासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 चम्मच तिखट घेतलेला आहे, 1 चम्मच कश्मीरी लाल मिर्च, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घेतलेला आहे, जिरं आणि मीठ आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे 10-12. आणि आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. सुमारे अर्धी वाटी आहे शेंगदाणे. शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि शेंगदाणे भाजल्यानंतर असे त्याचे साल काढून घ्यायचे आहे. जेवढ्या शेंगदाण्यांचे निघल तेवढे साल काढून घ्यायचे आहे आणि एका मिक्सरच्या जारमध्ये ते टाकायचे आहे. आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवायचे आहे आणि बाकीचे आपले मसाले लसण त्याच्यात टाकून घ्यायचे आहे. आणि आपल्याला अशी जाड बारीक तयार करून घ्यायचं आहे. आणि हे वाटण तुम्ही भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपींना वापरू शकता. भरवी वांगे, भेंडी अशा खूप वेगवेगळ्या भाज्यांनासुद्धा हे वापरू शकता वाटण. इथे आपल्याला व्यवस्थित शिमला मिरची भरून घ्यायची आहे, दाबत दाबत, जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही. तुम्ही बघू शकता मी कसं भरत आहे. तसंच व्यवस्थित सगळीकडे जाईल आणि व्यवस्थित तो वाटण त्याच्यात राहील असं दाबून घ्यायचं आहे चांगलं पॅक. कारण की आपण तेलात सोडणार आहोत आणि तेलात खूप वेळ होऊ द्यावं लागतं, त्याच्यामुळं मसाला बाहेर आला नाही पाहिजे. इथे सगळ्या शिमला मिरची मी भरून रेडी केलेल्या आहेत. चला तर आपण याला कलसण्यासाठी तेल टाकून घेऊया कढईत. मी ते तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला शिमला मिरची ठेवायच्या आहेत सगळ्या. आणि हे प्रोसीड खूप कमी गॅसवर करायचे आहे, नाहीतर लगेच शिमला मिरची जळून जाते आणि त्याच्यात चटणी असल्यामुळं थोडीफार खाली पडते आणि मग ती जळायला लागते लवकरच. त्याच्यामुळं थोडंसं कमीच गॅस राहू द्यायचा आहे. मीडियमसुद्धा नाही ठेवायचा, कमी गॅसवर 10 ते 15 मिनटात व्यवस्थित होऊन जातात. जे शिमला मिरची व्यवस्थित शिजून जाते. आणि साईड चेंज करत राहायचं आहे झाकण ठेवून. कंटिन्युअसली साईड चेंज करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या वेळाने त्या खूप व्यवस्थित शिजत आहे आणि सॉफ्टसुद्धा होत आहे. मी सगळ्या साईडने व्यवस्थित थोड्या थोड्या वेळाने त्याचं पलटून घेतलेले आहेत आणि परत कव्हर करून घेत आहे. ज्या साईडनं थोड्याफार कच्च्या वाटत असेल त्या साईडनं आपल्याला टर्न करून घ्यायचे आहे. मला खालची साईड थोडीशी कचर बाकी होती, त्याच्यामुळं मी थोडंसं टर्न करून घेतलेले आहे. आणि अजून 2 ते 3 मिनटात आपल्या शिमला मिरची तयार होऊन जाईल. इथे आपल्या शिमला मिरची सगळ्या रेडी झालेल्या आहे. मी उरलेला आपलं वाटण होतं ते त्याच्यात टाकून दिलेलं आहे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आपण अगोदरच वाटणामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यामुळं नंतर टाकायची गरज पडत नाही. इथे आपली शिमला मिरची रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता मसाला जसाचा तसा आहे. मी व्यवस्थित भरल्यामुळं त्याचं म्हणजे मसाला बाहेरच आलेला नाही आहे आणि बाहेरून एकदम आता खायला एकदम सॉफ्ट आहे.
तर आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.